नमस्कार शिक्षक मित्रांनो आणि विद्यार्थी शिक्षक मित्रांनो, आपण टीईटी परीक्षेची तयारी चांगल्या पद्धतीने करत आहोत आणि 28 तारीख ही एकदम जवळ आल्यामुळे आता आपण शेवटची तयारीचा हात फिरवत आहोत. त्यासाठी आपण मॉक टेस्ट देत आहोत. ज्ञानराजा मॅथमॅटिक्स अकॅडमी आपल्यासाठी घेऊन येत आहे मॅथमॅटिक्स म्हणजे गणित विषयाचे परीक्षेत विचारले गेलेले प्रश्न आणि त्यांची उत्तरे. आपल्याला परीक्षेसाठी शुभेच्छा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण महा-टीव्हीटी 2025 या वर्षी झालेल्या परीक्षेतील गणित विषयाचे प्रश्न सोडवणार आहोत. गणित आणि विज्ञान याच्यासाठी प्रश्न क्रमांक 91 ते 150 दिलेले असतात. त्यापैकी गणिताचे 30 प्रश्न असतात. प्रश्न क्रमांक 91 ते 120 बघूया. प्रश्न क्रमांक 91 आहे, x अधिक y बरोबर 7 चा आलेख कोणत्या चरणातून जाणार नाही? चरणातून आपल्याला विचारलाय. चरण 4 आहेत. प्रथम चरण, द्वितीय चरण, तृतीय चरण आणि चतुर्थ चरण. आता आपण x आणि y हे दोन्ही धन असतील तर ते प्रथम चरणात असतात. x ऋण असेल, y धन असेल तर तो आलेख द्वितीय चरणात असतो. दोन्ही ऋण असतील तर आलेख तिसऱ्या चरणात असतो. आणि x हा धन असेल, y हा ऋण असेल तर चौथ्या चरणात असतो. आपल्याला कोणत्या चरणातून जाणार नाही हे बघायचं आहे. तर x आणि y हे एका बाजूला आहेत. त्या दोन्ही संख्या जर ऋण असतील तर त्यांची बेरीज धन 7 येणार नाही. त्यामुळे तिसऱ्या चरणात ही जोडी असण्याची शक्यता नाही, कारण तिसऱ्या चरणातील दोन्ही ऋण असतात. x आणि y दोघे ऋण असतात आणि त्या दोन ऋण संख्यांची बेरीज धनसंख्या येणार नाही. म्हणून आलेख तिसऱ्या चरणातून जाणार नाही. म्हणून पर्याय क्रमांक 3 हा बरोबर आहे. पुढील प्रश्न, एका वृत्तचिती आकाराच्या पाण्याच्या टाकीची त्रिज्या 2.8 मीटर आणि उंची 3.5 मीटर आहे. एका व्यक्तीला रोज सरासरी 70 लिटर पाणी लागते. तर पूर्ण भरलेल्या पाण्याच्या टाकीतील पाणी रोज किती व्यक्तींना पुरेल? पाय बरोबर 22/7 ही किंमत दिलेली आहे आणि पर्याय दिलेत 1231, 1234, 1233, 1232. बघूया आपण. आता वृत्तचिती आकाराची पाण्याची टाकी आहे आणि वृत्तचितीचे घनफळ असतं पाय r वर्ग h. आपण घनफळ काढूया. पाय r वर्ग h. पायची किंमत आपल्याला 22/7 दिलेली आहे. त्रिज्या दिले 2.8 म्हणून r बरोबर 2.8 मीटर आणि टाकीची उंची दिली 3.5 मीटर म्हणून h बरोबर 3.5. आता या किमती आपण सूत्रामध्ये टाकल्या तर वृत्तचितीचं घनफळ येतं 22/7 r वर्ग म्हणून 2.8 2 वेळा दिले आणि h 3.5. आता 7ने जर आपण 2.8 ला भागलं तर 7 चोक 28 होतात. म्हणून इथे 0.4 राहतील. म्हणजे उत्तर येईल 22 गुणिले 2.8 गुणिले 0.4 गुणिले 3.5 आणि ते उत्तर येतं 86.24 मीटर क्यूब. 86.24 मीटर क्यूब हे वृत्तचिती आकाराच्या पाण्याच्या टाकीचं घनफळ झालं. आता एका घनमीटर जागेमध्ये 1000 लिटर पाणी मावतं. एका घनमीटर जागेमध्ये 1000 लिटर पाणी मावतं. म्हणून 86.24 घनमीटर जागेमध्ये 86.24 गुणिले 1000 बरोबर 86,240 लिटर पाणी मावेल. म्हणजे टाकीमध्ये पूर्ण भरल्यानंतर 86,240 लिटर पाणी मावतं. आपल्याला दिले एका व्यक्तीला 70 लिटर पाणी लागतं दिवसभरात एका व्यक्तीला 70 लिटर पाणी लागतं. म्हणून 86,240 लिटर पाणी हे 86,240 भागिले 70 इतक्या लोकांना पुरेल. आता अंशस्थानचा छेदस्थानचा 1 शून्य कॅन्सल केला आपण तर 8,624 भागिले 7. 7 1 7, 7 2 14, 2 उरले, 7 त्रिक 21 आणि 7 2 14. 1232 लोकांना ते पाणी पुरेल. टाकीमध्ये पूर्ण भरलेल्या टाकीमध्ये पाणी 1232 लोकांना पुरेल. म्हणून
पर्याय क्रमांक 4 हा बरोबर आहे. मित्रांनो, आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपण जर या चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या शेजारी असलेले बेल बटन दाबण्यास विसरू नका, कारण आपल्याला पुढील व्हिडिओच्या लिंक त्वरित मिळतील आणि आपल्याला व्हिडिओ लवकरात लवकर बघता येतील. 93 नंबरचा प्रश्न आहे, 100 संख्यांची सरासरी 40 आहे. जर त्यापैकी एक संख्या 30 आहे, त्या 30 ऐवजी 70 ही संख्या घेतली आणि इतर संख्या तशाच ठेवल्या तर नवीन सरासरी किती येईल? प्रश्न आहे, 100 संख्यांची सरासरी 40 आहे, त्यापैकी एक संख्या 30 आहे. त्या 30 या संख्येच्या ऐवजी आपण 70 ही संख्या घेतली आणि बाकीच्या संख्येमध्ये काहीच बदल केला नाही तर नवीन सरासरी किती येईल? पर्याय 41, 40.5, 40.3, 40.4. आता 100 संख्यांची सरासरी आपल्याला 40 दिली आहे, म्हणून त्या संख्याची बेरीज किती येईल? 40 गुणिले 100. तर सरासरीला त्या संख्येच्या अंकाने गुणलं तर एकूण संख्या मिळते, म्हणून 100 संख्यांची बेरीज 4000 होईल. आता या 4000 त्याच्यातली एक संख्या 30 आहे आणि 30 ऐवजी आपण 70 संख्या घेतली तर ती बेरीज कितीने वाढेल? 70 वजा 30. 70 वजा 30 हे 40 येतात, म्हणजेच जर 30 ऐवजी आपण 70 घेतले तर 4000 ही बेरीज वाढून 4040 होईल. आता 4040 बेरीज 100 संख्यांची आहे, म्हणून सरासरी 4040 भागिले 100 बरोबर 40.4. सरासरी येते 40.4. आपल्याला नवीन सरासरी विचारली, नवीन सरासरी 40.4 आली, म्हणून पर्याय क्रमांक 4 हा बरोबर आहे. 94 नंबरचा प्रश्न आहे, एका व्यक्तीने 2000 रुपये दर साल दर सेकडा 5 रुपये या दराने 2 वर्षाकरता बँकेत गुंतवले तर त्याला मिळणारे चक्रवाढ व्याज किती? त्याला किती चक्रवाढ व्याज मिळेल आपल्याला बघायचं आहे. 105 रुपये, 200 रुपये, 205 रुपये आणि 210 रुपये. तर चक्रवाढ व्याजाचं सूत्र आहे CI बरोबर P गुणिले 1 अधिक R भागिले 100 चा n घात वजा P. हे चक्रवाढ व्याजाचं सूत्र आहे. आता P बरोबर 2000, R बरोबर P म्हणजे मुद्दल, 2000 रुपये त्याने गुंतवले म्हणजे 2000 रुपये Pची किंमत झाली. R म्हणजे दर आहे 5 रुपये, म्हणजे R बरोबर 5% किती वर्ष? तर 2 वर्ष. म्हणून CI बरोबर 2000 गुणिले 1 अधिक 5 भागिले 100 चा वर्ग वजा 2000. म्हणून व्याज येते 2000 गुणिले 1.05 आणि 1.05 चा वर्ग होतो, म्हणून 1.05 गुणिले 1.05 वजा 2000. म्हणून 2000 गुणिले 1.1025 वजा 2000, म्हणून 2205 वजा 2000 ते येतं 205 रुपये आणि 205 रुपये हे त्याला चक्रवाढ व्याज मिळणार आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3 हा बरोबर आहे. 95 नंबरचा प्रश्न, 1270 रुपये किमतीच्या साडीवर 12% सूट दिल्यास साडीची विक्री किंमत किती होईल? 1200 रुपये किमतीच्या साडीवर 12% सूट दिल्यास साडीची विक्री किंमत किती? पर्याय 1258, 1217 रुपये 60 पैसे, 1217 रुपये 40 पैसे आणि 1117 रुपये 60 पैसे. आता आपण सूट किती मिळेल ते बघूया. सूट 1270 रुपयावर 12% आहे, म्हणून 1270 गुणिले 12/100 असल्यामुळं 12ला 100ने भागायचं आहे. 1270 गुणिले 12 भागिले 100. आता 1270 आणि 100 ने भागलं तर 12.7 आणि 2 दशांश डावीकडे सगळं लावून 12.7 गुणिले 12 आणि तो गुणाकार येतो 152.4. 12.7 गुणिले 12 बरोबर 152.4 ही सूट मिळेल. आणि ही सूट आपण साडीच्या एकूण किमतीमधून वजा केली तर आपल्याला साडीची विक्री किंमत मिळते. म्हणून 1270 वजा 152.4 यांची वजाबाकी दे 1117.6, म्हणजे 1117 रुपये 60 पैसे ही साडीची विक्री किंमत आहे. म्हणून पर्याय क्रमांक 4 हा बरोबर आहे. पुढचा 96 नंबरचा प्रश्न आहे, खालील आकृतीमध्ये एका समलंब चौकोनाच्या आयताच्या आकाराचे खेळाचे मैदान दाखवले आहेत. त्या मैदानाचे क्षेत्रफळ काढा. आकृती दिली आपला, या आकृती समलंब चौकोन आहे
आणि याच्यामध्ये खेळाचं मैदान आहे, तर त्या मैदानाचं आपल्याला क्षेत्रफळ काढायचं आहे. पर्याय दिले 3000 चौरस मीटर, दुसरा आहे 2400 चौरस मीटर, तिसरा आहे 5400 चौरस मीटर, चौथा आहे 2700 चौरस मीटर. आता समलंब चौकोनात समोरासमोरील बाजूची एक जोडी समांतर असते. तर इथे पी एस आणि पी क्यू या दोन समांतर आहेत, कारण इथे काटकोन दाखवले एका रेषेवर, म्हणून हे दोन समांतर रेषा आहेत. ही एक जोडी समांतर असते. आणि समलंब चौकोनाचा क्षेत्रफळाचं सूत्र आहे 1/2 गुणिले समांतर बाजूंची बेरीज गुणिले उंची. आता इथे ए 75 दिले, पी एचची लांबी, बी क्यू आरची लांबी 60 दिलेत, आणि एच म्हणजे त्या दोघांमधलं लंबांतर. इथे काटकोन दिले म्हणून हे लंबांतर हे 45 नाही, आणि इथे काटकोन होत नाही, म्हणून पी क्यू हे 40 मीटर हे लंबांतर आहे. एच बरोबर 40 घेऊया. म्हणून समलंब चौकोनाचं क्षेत्रफळ 1/2 गुणिले 75 अधिक 60 गुणिले 40. आपण सूत्रामध्ये किमती टाकल्या आणि ते सोडवलं तर 75 अधिक 60 135 होतात, आणि 1/2 गुणिले 40 20 होतात. म्हणून 135 गुणिले 20, 135 गुणिले 20 यांचा गुणाकार येतो 2700. म्हणजे समलंब चौकोनाचं क्षेत्रफळ 2700 चौरस मीटर आहे. मग पर्याय क्रमांक 4 हा बरोबर आहे. 97 नंबरचा प्रश्न आहे. 11/3, 3/5, 7/9, 5/7, 9/11 यांना चढत्या क्रमावर लिहिल्यास मधली संख्या कोणती? पर्याय 7/9, 5/7, 9/11 आणि 3/5. 11/3 3 आणि 11ला भागलं तर 11 3 त्रिक 9, 3 पूर्ण 2 उरले 0 घेतला, 3 सक 18, पुन्हा 2 उरले 0 घेतला, 3 सक 18, असे 3.66. 3.66 ही 11/3ची किंमत होते. 3/5ची किंमत 0.6 होते, 5 सक 30 होतात म्हणून 0.6 होते. 5/7ची किंमत 7 49, 1 0 घेऊन दशांश द्यावा लागेल म्हणून 0.71 होईल. आणि 7/9ची किंमत 0.77 होते. या सगळ्यामध्ये आपण चढत्या क्रमाने लिहिलं तर 7/9 ही मधली संख्या येते, 3 नंबरची संख्या मधली संख्या, आणि म्हणून 9/11 0.81 होते. आणि यांना चढत्या क्रमाने लिहिलं पहिली संख्या 3.66, दुसरी संख्या 0.6, तिसरी संख्या 0.77, आणि ही मधली संख्या आहे, आणि आपल्या मधली संख्या विचारली आहे म्हणून 7.9 हे उत्तर आहे. म्हणून बरोबर पर्याय 1. 98 नंबरचा प्रश्न आहे. 3 क्रमागत नैसर्गिक संख्या अशा आहेत की लहान संख्येची 5 पट ही मोठ्या संख्येच्या चौपटीपेक्षा 19ने जास्त आहे, तर त्या 3 संख्यांची सरासरी काढा. 3 क्रमागत नैसर्गिक संख्या अशा आहेत की लहान संख्येची 5 पट ही मोठ्या संख्येच्या चौपटीपेक्षा 19ने जास्त आहे, तर त्या 3 संख्येची सरासरी काढा. पर्याय आहेत. पहिला 25, दुसरा 26, तिसरा 27, चौथा 28. 3 क्रमागत नैसर्गिक संख्या मानायची आपल्याला, म्हणून नेहमी 3 क्रमागत नैसर्गिक संख्या आपण n अधिक 1 आणि n अधिक 2 अशा मानतो. अट दिले लहान संख्येची 5 पट, म्हणून 5n बरोबर मोठ्या संख्येच्या चौपटीपेक्षा म्हणजे 4 गुणिले n अधिक 2 पेक्षा 19ने जास्त आहे म्हणून 19 मिळवले. समीकरण मिळालं आपल्याला 5n बरोबर 4 कंसात n अधिक 2 अधिक 19. याला सोपं रूप दिल्यास 5n बरोबर या 4ने दोघांना गुणावे लागेल 4n अधिक 8 अधिक 19. ते होईल 4nला आपण पक्षांतर केलं 5n वजा 4n बरोबर 8 अधिक 19 बरोबर 27. म्हणून n बरोबर 27. n ही 27 आहे म्हणून दुसरी संख्या 28 होईल, तिसरी संख्या 29 होईल, आणि त्यांची सरासरी क्रमवार नैसर्गिक संख्यांची सरासरी ही मधली संख्या असते, म्हणून मधली संख्या 28 आहे. म्हणून पर्याय क्रमांक 4 हा बरोबर आहे. एका चौरसाचे क्षेत्रफळ एक वर्ग चौरस मीटर आहे. जर चौरसाची एक बाजू 3 सेंटीमीटर व त्या लगतची बाजू 7 सेंटीमीटरने कमी केली तर तयार
तयार होणाऱ्या आकृतीचे क्षेत्रफळ चौरसाच्या क्षेत्रफळापेक्षा किती चौरस सेंटीमीटरने कमी असेल? आता चौरसाचं क्षेत्रफळ एक्स वर्ग आहे म्हणून बाजू एक्स घेतली, त्याची एक बाजू 3 सेंटीमीटरने कमी केली, दुसरी बाजू 7 सेंटीमीटर कमी केली, म्हणजे नवीन बाजू होतील एक्स वजा 3 आणि एक्स वजा 7. नवीन आकृतीचं क्षेत्रफळ एक्स वजा 3 गुणिले एक्स वजा 7 ते येतं एक्स वर्ग वजा 3x वजा एक्स वर्ग वजा 7x वजा 3x अधिक 21, म्हणून ते झालं एक्स वर्ग वजा 10x अधिक 21. आणि फरक करा, म्हणजे या दोघातली वजाबाकी केली, एक्स वर्ग कॅन्सल होतील, 10x वजा 21 एवढा फरक येईल, आणि 10x वजा 21 हे पर्याय क्रमांक 3 आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3 बरोबर उत्तर आहे. 6/5 घन वजा वर्गमुळात 5041 भागिले 10 घन अधिक 0.7 घन बरोबर किती? पर्याय 5, 1.743, 2.142 आणि 2. आता 6/5 घन वजा वर्गमुळात 5041 भागिले 10 घन अधिक 0.7 घन. तर 6 घन 216 होतो, 5 घन 125 होतो, म्हणून याची किंमत येईल 216/125 वजा 5041 हा 71चा वर्ग आहे, म्हणून वर्गमुळात 5041ची किंमत 71 भागिले 10 घन 1000 होतो, अधिक 7 घन 343 होतो, म्हणून 343 भागिले 1000 याला 7/10 लिहूया आपण. आणि या सगळ्यांचा लसछेद 1000 केला तर उत्तर येतं 1728 भागिले 1000 वजा 71 भागिले 1000 अधिक 343 भागिले 1000, आणि छेदस्थानी 1000 सारखा आहे म्हणून ते 1000 आले, आणि अंशांची वजाबाकी आणि बेरीज केली ती 2000 येते. 2000 भागिले 1000 उत्तर येतं 2, म्हणून पर्याय क्रमांक 4 हा बरोबर आहे. 101 वा प्रश्न आहे. त्रिकोणाची रचना करण्यासाठी दिलेल्या माहितीवरून कोणकोणते त्रिकोण काढता येतील? ए आहे 2.1 सेमी, 4 सेमी, 1.9 सेमी. बी 5.7 सेमी, 3.2 सेमी, 2.4 सेमी. सी आहे 1.1 सेमी, 0.7 सेमी, 0.5 सेमी. डी आहे 3.6 सेमी, 4.8 सेमी, 6 सेमी. आणि पर्याय दिलेत 1 नंबरचा ए, बी आणि सी तिघही त्रिकोण काढता येतील. दुसरा आहे फक्त सी आणि डी काढता येईल. तिसरा पर्याय बी, सी आणि डी काढता येईल. आणि चौथा पर्याय सर्व त्रिकोण काढता येतील ए, बी, सी, डी. आता त्रिकोण काढण्यासाठी एक अट असते, त्याच्या 2 बाजूंची बेरीज ही तिसऱ्या बाजूपेक्षा मोठी असली पाहिजे. कोणत्याही 2 बाजूंची बेरीज ही तिसऱ्या बाजूपेक्षा मोठी असेल तर तो त्रिकोण काढता येते. ती बेरीज बरोबर असेल तरी त्रिकोण काढता येत नाही, ती बेरीज लहान असेल तरी त्रिकोण काढता येत नाही. मग आपण हे पर्याय चेक करू. 2.1 अधिक 1.9 पहिल्या त्रिकोणामधलं पहिल्या ए मधलं 2.1 अधिक 1.9 बरोबर 4 होते, आणि 4 हे तिसऱ्या बाजू बरोबर आहे, म्हणून ए हा त्रिकोण काढता येणार नाही. दुसऱ्यामध्ये 3.2 अधिक 2.4 3.2 अधिक 2.4 बरोबर 5.6 होतात, आणि हे तिसऱ्या बाजूपेक्षा लहान आहे 5.7 पेक्षा, म्हणून तिसरी बाजू कमी असल्यामुळे हाही त्रिकोण काढता येणार नाही. म्हणजे ए आणि बी हे त्रिकोण काढता येत नाही. तिसऱ्यामध्ये 1.1 अधिक 0.7 बरोबर 1.8 हा 0.5 पेक्षा मोठा आहे. 0.7 अधिक 0.5 बरोबर 1.2 हा तिसरी बाजू 1.1 पेक्षा मोठा आहे. 1.1 अधिक 0.5 1.6 हा तिसरी बाजू 1.1 पेक्षा मोठा आहे, म्हणून सी हा त्रिकोण काढता येईल. डीच्या बाबतीत 3.6 अधिक 4.8 बरोबर 8.4 ही तिसरी बाजू 6 पेक्षा मोठा आहे. 3.6 अधिक 6 बरोबर 9.6 ही 4.8 पेक्षा मोठी आहे, आणि 4.8 अधिक 6 बरोबर 10.6 हे 3.6 पेक्षा मोठे आहेत, म्हणून हाही त्रिकोण काढता येईल. म्हणजे आपल्याला सी आणि डी हे 2 त्रिकोण काढता येतील. आता सी डी हे त्रिकोण काढता येईल, म्हणजे पर्याय क्रमांक 2 सी व डी फक्त हा बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 102. वर्गमुळात 7 वजा वर्गमुळात 2 गुणिले वर्गमुळात 9 अधिक 2 वर्गमुळात 14 याची किंमत किती होईल? प्रश्न विचारलाय, प्रश्नाकडे बारकाईने बघा. वर्गमुळात 7 वजा वर्गमुळात 2 याला गुणिले आहे वर्गमुळात 9 अधिक 2 वर्गमुळात 14. पर्याय दिले किंमत 5,
पर्याय 2 10, पर्याय 3 3 आणि पर्याय 4 2 वर्गमुळात 7. चौथा पर्याय 2 वर्गमुळात 7. आता 9 अधिक 2 वर्गमुळात 14 हे जे पद आहे याचं आपण सोपं रूप करून घेऊ. 9 आपल्याला लिहिता येईल 7 अधिक 2. 9ची किंमत लिहिता येईल 7 अधिक 2 आणि 2 वर्गमुळात 14 सुद्धा लिहिता येईल 7 गुणिले 2. 9 आपण 7 अधिक 2च्या स्वरूपात लिहू आणि 14 हे 7 गुणिले 2च्या स्वरूपात लिहूया. पहिला 7 हा वर्गमुळात 7चा वर्ग आहे. 2 वर्गमुळात 14 अधिक वर्गमुळात 2चा वर्ग म्हणजे हे पद आलं ए वर्ग अधिक 2ab अधिक बी वर्ग बरोबर ए अधिक बी कंसाचा वर्ग. या सूत्राप्रमाणे ही किंमत येते वर्गमुळात 7 अधिक वर्गमुळात 2चा वर्ग. म्हणून 9 अधिक 2 वर्गमुळात 14ची किंमत आली. 9 अधिक 2 वर्गमुळात 14ची किंमत आली वर्गमुळात 7 अधिक वर्गमुळात 2चा वर्ग. आता ही किंमत आपण दिलेल्या समीकरणात टाकू. तर वर्गमुळात 7 वजा वर्गमुळात 2 ही पहिली संख्या जशी तशी. दुसरी जागी वर्गमुळात 7 वजा वर्गमुळात 2चा वर्ग त्याचं वर्गमूळ. वर्ग आणि वर्गमूळ कॅन्सल होईल. 7 अधिक 2 इथे अधिक पाहिजे म्हणून वर्गमुळात 7 वजा वर्गमुळात 2 दुसऱ्या कंसात वर्गमुळात 7 अधिक वर्गमुळात 2 ए वजा बी गुणिले ए अधिक बी याची किंमत येते ए वर्ग वजा बी वर्ग म्हणजे वर्गमुळात 7चा वर्ग 7 वर्गमुळात 2चा वर्ग 2 म्हणून याची किंमत आली 7 वजा 2. 7 वजा 2 होतात 5 म्हणून पर्याय क्रमांक 1 हा बरोबर आहे. 103 नंबरचा प्रश्न. एका त्रिकोणी शेताच्या बाजूंची लांबी त्रिकोणी शेत दिलं एबीसी. एबीसी त्रिकोणाचा कृती शेत आहे. त्या शेताची लांबी ए बी बरोबर 60 मीटर बी सी बरोबर 61 मीटर ए सी बरोबर 11 मीटर आहे. जर ए वरून बाजू बी सी वर मध्यगाठ टी काढली तर त्रिकोण ए टी बीचं क्षेत्रफळ किती. आता आपण आधी त्रिकोणाची परिमिती काढूया. त्रिकोणाची परिमिती यस बरोबर ए अधिक बी अधिक सी भागिले 2. त्रिकोणाची परिमिती म्हणजे त्रिकोणाच्या तिन्ही बाजूंची बेरीज भागिले 2. ती येते 60 अधिक 61 अधिक 11 भागिले 2 बरोबर 66. 132 भागिले 2 अंशाची बेरीज 132 होते आणि 132ला 2 ने भागल्यावर 66 ही परिमिती आली 66 मीटर. आता हेरॉनचं सूत्र आपण त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढूया. हेरॉनचं सूत्र आहे त्रिकोणाचं क्षेत्रफळ बरोबर वर्गमुळात यस गुणिले एस वजा ए गुणिले एस वजा बी गुणिले एस वजा सी. किमती टाकल्या तर वर्गमुळात 66 गुणिले 66 वजा 60 गुणिले 66 वजा 61 गुणिले 66 वजा 11 म्हणून 66 गुणिले 6 गुणिले 5 गुणिले 55. आता 66 लिहितात आपल्या 11 गुणिले 6 6 आणि 5 10 तसे आणि 55 लिहितील 5 गुणिले 11. याचं वर्गमूळ काढायचं आहे म्हणून 11 गुणिले 11 याच्याऐवजी आपण 11 लिहूया. 6 आणि 6 दोनदा आले म्हणून एकदाच लिहूया. 5 5 दोनदा आले अवयव म्हणून एकदाच लिहूया. वर्गमूळ काढताना वर्गमुळामध्ये जर 2 वेळा अवयव आले असतील तर ते वर्गमुळात काढताना एकाच वेळी लिहायचे. 11 गुणिले 6 गुणिले 5 6 पंचे 30 आणि 11 गुणिले 30 म्हणजे 330 चौरस मीटर हे त्रिकोणाचं क्षेत्रफळ आलं. परंतु एक मध्यगा दिलेली आहे. ए टी ही मध्यगा दिली आहे. त्रिकोणाची मध्यगा ही त्रिकोणाचे समान क्षेत्रफळ असलेल्या 2 त्रिकोणात विभाजन करते. म्हणजेच त्रिकोण ए टी बी हा एक तयार झालेला आहे आणि ए टी सी हा दुसरा त्रिकोण तयार झाला आहे. आपल्याला ए टी बीचं विचारलं आहे. दोघांचं क्षेत्रफळ समान आहे आणि ते एकूण क्षेत्रफळाच्या अर्धा आहे म्हणून 330 भागिले 2 ते येतं 165 चौरस मीटर. 165 चौरस मीटर म्हणून पर्याय क्रमांक 4 हा बरोबर आहे. 104 नंबरचा प्रश्न. एक्सच्या 20% वाय आहे. 1च्या 20% वाय आहे. वायच्या 20% झेड आणि झेडच्या 20% 266.8 आहे. तर एक्स बरोबर किती. झेडच्या 20% 266.80 266.80 आहे. तर एक्सची किंमत किती. पर्याय दे 33,920 33,350 16,008 21,344. आता आपल्याला वाय ही संख्या एक्सच्या 20% आहे म्हणजे एक्स गुणिले 20 भागिले 100. वायची किंमत आहे 20 भागिले 100 एक्स. झेड आहे वायचा 20%
म्हणजे 20/100 वाय, पण वायची किंमत आहे 20/100 एक्स, म्हणून 20/100 गुणिले 20/100 एक्स बरोबर 4/100 एक्स. 1 0 हा आणि 1 0 हा कॅन्सल झाला, म्हणून 4/100 एक्स. झेडची किंमत 4/100 एक्स आणि झेडचा 20% 266.8 आहे, म्हणून झेड गुणिले 20/100 बरोबर 266.8. इथे झेडची किंमत टाकू आपण. झेडची किंमत इथे 4/100 एक्स. 20/100 गुणिले 4/100 एक्स बरोबर 266.80. 1 0 कॅन्सल केला आपण. 4 2 8/1000 एक्स बरोबर 266.80. एक्स बरोबर 266.80 गुणिले 1000/8 आणि हे गुणाकार केला आपण तर तो येतो 33,350. 33,350 म्हणजे पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. 105 नंबरचा प्रश्न. चौकोन LMNP च्या चौकोनांची मापे 4 5 7 8 या प्रमाणात आहे, तर LMNP या चौकोनाचा प्रकार कोणता? पर्याय दिले: समलंब चौकोन, आयत, समांतरभुज चौकोन आणि समभुज चौकोन. आता कोणांची माप दिली 4 5 7 8 म्हणजेच ती एक्सच्या प्रमाणात आहे असं मानू आपण. तर 4x + 5x + 7x + 8x बरोबर 360, म्हणजे 24x बरोबर 360, x बरोबर 360/24 बरोबर 15. तर पहिला कोण आहे 4x म्हणजे 60, 15 × 60. दुसरा कोण आहे 5x म्हणजे 75. तिसरा कोण 7x म्हणजे 15 × 7 105. चौथा कोण आहे 8x म्हणजे 15 × 8 120. आता 60 आणि 120 यांची बेरीज 180 येते. 75 आणि 105 यांची बेरीज 180 येते. म्हणजे सलग कोनांची बेरीज 180 येते. आता सलग कोनांची बेरीज 180 येत असल्यास तो चौकोन समलंब चौकोन असतो. जर सलग कोनांच्या जोडींची बेरीज 180 येत असेल तर त्या चौकोनाला समलंब चौकोन म्हणतात. म्हणून हा समलंब चौकोन आहे. पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. 106 नंबरचा प्रश्न. अजय व अतुल यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 5:6 आहे. 20 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 9:10 होईल. तर अजय आणि अतुल यांच्या आजच्या वयातील फरक किती? प्रश्नामध्ये आपला अजय आणि अतुल यांच्या आजच्या वयाचं गुणोत्तर दिलं आहे 5:6 आणि त्यांचं 20 वर्षानंतर जे वय होईल त्या वयाचा गुणोत्तर येईल 9:10. तर त्यांच्या आजच्या वयातील फरक विचारलेला आहे. आता अजय आणि अतुल यांच्या आजच्या वयाचं गुणोत्तर 5:6 आहे. अजयचं आजचं वय जर आपण 5x मानलं तर अतुलचं आजचं वय 6x होईल. आणि 20 वर्षानंतर अजयचं वय 5x + 20 होईल, अतुलचं वय 6x + 20 होईल. दोघांच्या वयात 20च वर्ष वाढतील. त्यामुळे 5x + 20 आणि 6x + 20 ही त्यांची 20 वर्षांतरची वय असतील. त्यावरचं गुणोत्तर दिलं आपल्याला 9:10, म्हणजे 5x + 20 छेदी 6x + 20 बरोबर 9:10. 9/10. त्याच्यावरून समीकरण मिळतं 10चा आणि 9चा आपण 10चं पक्षांतर केलं, 6x + 20चं पक्षांतर केलं तर 10 × 5x + 20 बरोबर 9 × 6x + 20 म्हणजे 50x + 200. या 10ने दोघांना गुणलं. 9 × 54x + 180. आता पदांची अदलाबदल करून पक्षांतर करून आपण 200 - 180 बरोबर 54x - 50. पक्षांतर केल्यावर संख्येचं चिन्ह बदलतं, पदाचं चिन्ह बदलतं. म्हणून 20 बरोबर 4x, x बरोबर 20/4 5 वर्ष. म्हणून अजयचं आजचं वय 5 × 5 25 वर्ष आणि अतुलचं वय 6 × 5 30 वर्ष. दोघांचा वयातला फरक विचारलेला आहे आपल्याला. म्हणून फरक येतो 30 - 25 बरोबर 5 वर्ष. 5 वर्ष दोघांच्या वयातला फरक आहे, म्हणून पर्याय क्रमांक 1 हा बरोबर आहे. मित्रांनो, पुढचा प्रश्न 107 नंबरचा. खाली दिलेल्या आकृतीमध्ये O केंद्र असलेल्या वर्तुळाची रेषा QS ही स्पर्शिका आहे. रेख PR हा व्यास आहे. आकृतीत दिलेल्या माहितीवरून त्रिकोण QAT
व त्रिकोण SOT एकरूप दाखवण्यासाठी कोणती कसोटी उपयोगात आणावी लागेल? या गोष्टी दिल्या आहेत. RS लंब आहे, PQ सुद्धा लंब आहे स्पर्शिकेला, तर QS ही स्पर्शिका आहे म्हणून OT लंब QS. OT आणि QS हे एकमेकाला लंब आहेत म्हणून कोन OTQ बरोबर कोन OTS हे दोघंही 90 मापाचे दिलेले आहेत. OT एकरूप OT सामायिक भुजा आहे आणि OQ एकरूप OS हे दोन्ही कर्ण आहेत आणि म्हणून एक कोन काटकोन असेल आणि एक भुजा एकरूप असेल आणि दुसरा भुजा जर कर्ण जर एकरूप असतील तर आपण कर्णभुजा कसोटी वापरून त्रिकोण एकरूप दाखवू शकतो. म्हणून पर्याय क्रमांक 3 हा बरोबर आहे. 108 नंबरचा प्रश्न. जर x वर्ग अधिक 1/x वर्ग बरोबर 7 असेल तर x अधिक 1/x बरोबर किती? पर्याय दिलेत 5, 9, 3 वर्गमुळात 7. आता x वर्ग अधिक 1/x वर्ग बरोबर 7 दिलेलं आहे. आपल्याला सूत्र माहिती आहे x अधिक 1/x चा वर्ग, पहिल्या संख्येचा वर्ग x वर्ग, दुसऱ्या संख्येचा वर्ग 1/x वर्ग, 2 गुणिले दोन्ही संख्यांचा गुणाकार तो येतो 2 गुणिले x गुणिले 1/x. x आणि x कॅन्सल होतील म्हणजे 2. म्हणजे x अधिक 1/x वर्ग बरोबर x वर्ग अधिक 1/x चा वर्ग अधिक 2. परंतु x वर्ग अधिक 1/x वर्गची किंमत 7 दिली आहे म्हणून 7 अधिक 2 9 होतात. 9 हा 3चा वर्ग आहे. याच्यावर मिळतं x अधिक 1/x चा वर्ग बरोबर 3चा वर्ग. दोन्ही बाजू वर्गमूळ घेतलं तर x अधिक 1/x बरोबर 3. 3 हा 3 नंबरचा पर्याय आहे म्हणून पर्याय क्रमांक 3 हा बरोबर आहे. 109. पुढीलपैकी कोणत्या त्रिकोणात शिरोलंब संपात बिंदू हा त्रिकोणाच्या बाह्य भागात असतो? त्रिकोणाचा शिरोलंब संपात बिंदू हा त्रिकोणाच्या बाह्य भागात असतो. समभुज त्रिकोण, काटकोन त्रिकोण, विशालकोन त्रिकोण, लघुकोन त्रिकोण. विशालकोन त्रिकोणात संपात बिंदू हा त्रिकोणाच्या बाह्य भागात असतो. समभुज त्रिकोण हा लघुकोन त्रिकोण असतो, त्यात संपात बिंदू आत असतो. काटकोन त्रिकोण आणि लघुकोन त्रिकोणात संपात बिंदू हे आत असतात, अंतर्भागात असतात. आणि विशालकोन त्रिकोणात शिरोलंबाचा संपात बिंदू हा त्रिकोणाच्या बाह्य भागात असतो म्हणून पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. 110 वा प्रश्न. 3.1/5 अधिक 13.1/9 वजा 6.3/15 बरोबर किती? पर्याय 10.1/9, 10.23/45, 41/45 आणि 7.2/9. आता 3.1/5 अधिक 13.1/9 वजा 6.1/3/15. 3/15 याचा आपण संक्षिप्त रूप देऊ. 3 × 3, 3 × 5 = 15 म्हणून दोन्ही पद सारखे राहतील आणि तिसरं पद होईल 6.1/5. आता 3 अधिक 13 अधिक 6, 3 अधिक 13 वजा 6 हे बाजूला घेतले अधिक 1/5 अपूर्णांकाची बाजूला घेतले 1/9 वजा 1/5. 3 अधिक 13 16, 16 वजा 6 10 होतात. 1/5 1/5 कॅन्सल होतील, अधिक वजा आणि 1/9. 10 अधिक 1/9 म्हणजे 10.1/9. 10.1/9 म्हणजे पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. 111 वा प्रश्न. 120 चा 188वा घात भागिले 7. 120 चा 188वा घात भागिले 7 या भागाकाराची बाकी किती? पर्याय दिला 1, 6, 4, 5. 120 आपल्याला लिहिता येतील 7 गुणिले 17 अधिक 1. 17 7 119 अधिक 1. 120 ला 7 भागल्यास बाकी 20 1 उरते म्हणून 120 इक्विव्हॅलंट 120 इक्विव्हॅलंट टू 1 मॉड्युलो 7. 120 हा 1 मॉड्युलो 7 ला कॉन्ग्रुएंट आहे. 120 ची किंमत 1 मॉड्युलो 7 आपल्याला लिहिता येते म्हणून 120 चा 188वा घात हा आपल्याला 1 चा 188वा घात मॉड्युलो 7 अशा पद्धतीने लिहिता येईल.
एकचा 188 घात, एकचा कितवाही घात केला तो एकच येतो, म्हणून 120चा 188 घात बरोबर 1 मॉड्युलो 7, म्हणून 1 बाकी उरते. 120चा 188 घातला 7ने भागल्यास बाकी 1 उरते, म्हणजे पर्याय क्रमांक 1 हा बरोबर आहे. 112वा प्रश्न. 2.3चा घन अधिक 1.7चा घन भागिले 2.89 अधिक 5.29 वजा 3.91 बरोबर किती? पर्याय देत 312.39, 64, 4 आणि 1. आपण 2.3ला ए म्हटलं आणि 1.7ला बी म्हटलं तर ए बीची किंमत येते 2.3 गुणिले 1.7 म्हणजे 3.91. ए वर्ग येतो 5.29, बी वर्ग येतो 2.89. ए घन अधिक बी घनाची किंमत लिहिता येईल ए अधिक बी गुणिले ए वर्ग अधिक बी वर्ग वजा ए बी. छेदस्थानी सुद्धा ए वर्ग अधिक बी वर्ग वजा ए बी आहे. तो घटक कॅन्सल झाला तर उत्तर येतं ए अधिक बी फक्त, आणि ए अधिक बी म्हणजे 2.3 अधिक 1.7 बरोबर 4. याच्यामध्ये हे जे छेदस्थानचा अंक आहे, छेदस्थान जे दिले ते ए घन अधिक बी घन बरोबर ए अधिक बी, आणि दुसऱ्या कंसातला ए वर्ग अधिक बी वर्ग वजा ए बी हे पद आहे, ते कॅन्सल होतं आणि फक्त ए अधिक बी शिल्लक राहतं, म्हणून पर्याय क्रमांक 3 हा बरोबर आहे. 113वा प्रश्न. खालील आकृतीमध्ये बिंदू ए बी व सी हे अनुक्रमे बाजू पी क्यू, बाजू क्यू आर, बाजू पी आर चे मध्यबिंदू आहेत. तसेच एल एम व एन हे अनुक्रमे बाजू ए सी, बाजू ए बी व बाजू बी सीचे शिरोबिंदू आहेत. जर त्रिकोण पी क्यू आरच्या बाजू 15.5 सेमी, 12.7 सेमी, 9.4 सेमी असतील तर त्रिकोण एल एम एनची परिमिती काढा. पर्याय दिलेत 4.7 सेमी, 18.8 सेमी, 12.53 सेमी, 9.4 सेमी. आता त्रिकोण पी क्यू आरची परिमिती, आपल्या पी क्यू आरच्या बाजू दिल्या आहेत, त्याची परिमिती येते 15.5 अधिक 12.7 अधिक 9.4 म्हणजे 37.6 सेमी. त्रिकोण पी क्यू आरची एकदा परिमिती काढून घेतली मित्रांनो की त्रिकोण ए बी सी हा त्रिकोण पी क्यू आरचा मध्यबिंदू त्रिकोण आहे, कारण या तिघांचे मध्यबिंदू आपल्याला दिले आहेत, म्हणून ए बी सी हा त्रिकोण पी क्यू आरचा मध्यबिंदू त्रिकोण आहे, आणि मध्यबिंदू त्रिकोणाचे क्षेत्र त्रिकोणाची परिमिती ही मूळ त्रिकोणाच्या परिमितीच्या निम्मी असते, म्हणून त्रिकोण ए बी सीची परिमिती बरोबर त्रिकोण पी क्यू आरची परिमिती भागिले 2, ते येतं 37.6 भागिले 2 बरोबर 18.8 सेमी. तसंच त्रिकोण एल एम एन हा ए बी सीचा मध्यबिंदू त्रिकोण आहे, तशी अट दिली आहेत. ए सी बी चे मध्यबिंदू आपल्याला आहे ते एल एम एन, तर म्हणून एल एम एन हा त्रिकोण ए बी सीचा मध्यबिंदू त्रिकोण आहे. आणि पुन्हा तेच सूत्र वापरून त्रिकोण एल एम एनची परिमिती मिळते आपल्याला त्रिकोण ए बी सीची परिमिती भागिले 2, ती येते 1/2 गुणिले 18.8, ते येतं 9.4 सेमी. 9.4 सेमी म्हणजे पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. 114वा प्रश्न. x अधिक 1 ने xचा 57वा घात अधिक 57ला भागल्यास येणारी बाकी किती? पर्याय 56. xचा 56वा घात अधिक 56, xचा 56वा घात अधिक xचा 55वा घात अधिक 154 असं 1 पर्यंत, आणि पर्याय क्रमांक 4 58. बघूया. इथे आपल्याला शेषफल प्रमेय वापरावा लागेल. शेषफल प्रमेय असं म्हणतं, त्याच्यामध्ये एफ एक्स बरोबर एक्सचा 57वा घात अधिक 57 याला आपल्याला 101 अधिक 1ने भागायचं आहे. जर एफ एक्सला 1 अधिक 1ने भागलं तर बाकी एफ ऑफ -1 म्हणजे एफ या फंक्शनमध्ये वजा 1 टाकल्यानंतर जी किंमत येते ती असते. आता इथे एफ एक्स हा एक्सचा 57वा घात अधिक 57 आहे, म्हणून आपल्याला इथे 100 जागी वजा 1 टाकावं लागेल शेषफल सिद्धांतानुसार. तर ते येतं वजा 1चा 57वा घात अधिक 57.
57 ही विषम संख्या असल्यामुळे वजा 1चा विषम घात जो आहे तो वजा येतो, म्हणून -1 वजा 1 अधिक 57. 57 म्हणून 1 गेलं त्याला 56, म्हणून पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. मित्रांनो, इथे आपला शेषफल सिद्धांत वापरायचा आहे. शेषफल सिद्धांत म्हणतो, जर fx या पदावलीला x अधिक 1 ने भागल्यास बाकी f(-1) ही येते. 115वा प्रश्न. खालील चौकोन PQRS हा समांतरभुज चौकोन आहे. किरण PA व किरण SA अनुक्रमे कोन P व कोन S चे कोनदुभाजक आहेत, तर कोन PAS बरोबर किती? खालील चौकोन PQRS हा समांतरभुज चौकोन आहे. किरण PA व किरण SA अनुक्रमे कोन P व कोन S चे कोनदुभाजक आहेत, तर कोन PAS बरोबर किती? हा कोन आपल्याला काढायचा आहे. पर्याय 60 अंश, 30 अंश, 45 अंश, 90 अंश. आपल्याला माहिती समांतरभुज चौकोनाच्या लगतच्या कोनांची बेरीज 180 असते. हे लगतचे कोन आहे P आणि S, म्हणून माप कोन QPS अधिक माप कोन PSR बरोबर 180. PA आणि SA हे कोनदुभाजक आहेत, म्हणून माप कोन APS अधिक माप कोन PSA हे दोन्ही कोन अर्धे होईल, म्हणून ती 90 होईल. APS आणि PSA ची बेरीज 90 होईल. आपल्याला माहिती या दोन कोनांची बेरीज 90 झाली. त्रिकोणाचे तिन्ही कोनांची बेरीज 180 असते, म्हणून PAS हा कोन 180 वजा 90 बरोबर 90 अंश होईल, म्हणून पर्याय क्रमांक 4 हा बरोबर आहे. 116वा प्रश्न. खालीलपैकी कोणत्या उदाहरणात व्यस्त चलन आहे? व्यक्तीची संख्या व त्यांना लागणारे अन्न, चौरसाचे क्षेत्रफळ व त्यांच्या कर्णाचे वर्ग, दिव्याच्या प्रकाश तीव्रता व त्यांच्या अंतराचा वर्ग, विद्युत रोधातून वाहणारी विद्युतधारा व रोधात निर्माण होणारी उष्णता. याच्यापैकी कोणता व्यस्त चलन आहे हे आपल्याला सांगायचं आहे. तर मित्रांनो, व्यस्त चलन म्हणजे एक राशी वाढली तर दुसरी कमी होते, आणि समचलनामध्ये एक राशी वाढली तर दुसरीची किंमत सुद्धा वाढते. समचलनामध्ये दोन्ही राशींच्या किमती वाढतात किंवा कमी होतात. म्हणजे किंमत वाढली, पहिल्या राशीची किंमत वाढली तर दुसऱ्या राशीची किंमत वाढते, पहिल्या राशीची किंमत कमी झाली तर दुसऱ्या राशीची किंमत सुद्धा कमी होते. मात्र व्यस्त चलनात एका राशीची किंमत वाढली तर दुसरीची कमी होते. तर आपण बघूया 1 नंबरचं. व्यक्तींची संख्या, जेवढी माणसं वाढतील तेवढं खायला लागणारं अन्न वाढणार आहे. माणसं वाढले, त्यांना खायला लागणारं अन्न वाढलं, म्हणजे समचलन आहे. दुसरं, चौरसाचं क्षेत्रफळ आणि त्यांचा कर्ण मोठा झाला, क्षेत्रफळ मोठं होईल. म्हणून कर्ण मोठा झाला म्हणजे कर्णाचा वर्ग मोठा होईल आणि क्षेत्रफळ सुद्धा मोठं होईल, म्हणून हे समचलन आहे. पर्याय 3. प्रकाशाची तीव्रता गुणिले अंतराचा वर्ग बरोबर स्थिर संख्या असते. तीव्रता वाढली, अंतर कमी होतं. जसजसा प्रकाश लांब जावं लागेल, अंतर जसं वाढेल तसं प्रकाश तीव्रता कमी होत असेल. दिव्याच्या जवळ जेवढा प्रकाश लागेल त्याच्यापेक्षा खूप लांब गेल्यानंतर तुम्हाला प्रकाश कमी वाढेल. म्हणजे प्रकाशाची तीव्रता आणि अंतर यांच्यामध्ये व्यस्त चलन असतं. आणि चौथं, विद्युतधारा वाढली तर उष्णतासुद्धा वाढते. जेवढा तुम्ही करंट वाढवाल तेवढी उष्णता वाढते, म्हणजे समचलन आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे व्यस्त चलनाचं एकमेव उदाहरण आहे, म्हणून बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 117. बी हा वर्तुळ केंद्र वर एक AD वर एक CD स्पर्शिका खंड आहेत, तर खालील चौकोन ABCDचा प्रकार कोणता? 1 पतंग, 2 चक्रीय चौकोन, 3 समभुज चौकोन, 4 समलंब चौकोन. आणि पर्याय दिले आपल्याला फक्त A आणि B, फक्त C, A, B आणि C. B हे वर्तुळ केंद्र आहे. AD आणि CD या वर्तुळाच्या स्पर्शिका आहेत, म्हणून AB बरोबर BC ह्या त्रिज्या आहेत. बाह्य बिंदूतून काढलेल्या स्पर्शिका समान असतात,
त्यामुळे चौकोनामध्ये लागून असलेल्या दोन बाजूंच्या जोड्या समान आहेत. पहिली जोडी ए बी आणि बी सी ही समान आहे. ए डी आणि सी डी ही समान आहे. आणि अशा चौकोनाला आपण पतंग असे म्हणतो. अशा चौकोनाला आपण पतंग असे म्हणतो. पर्याय क्रमांक 1 फक्त ए हे उत्तर बरोबर आहे. 118वा प्रश्न. x वजा 3 हा x वर्ग वजा 2x वजा 3 आणि x वर्ग वजा kx वजा 6चा मसावी आहे. तर k ची किंमत काढा. पर्याय दिले 3 1 8 6 3 1 2 6. x वजा 3 हा x वर्ग वजा 2x वजा 3 आणि x वर्ग वजा kx वजा 6चा मसावे म्हणजे x वजा 3 या दोन्ही पदावल्यांचा अवयव आहे. x वजा 3 या दोन्ही पदावलीचा अवयव आहे म्हणून x वजा 3 हा x वर्ग वजा kx वजा 6चा सुद्धा अवयव आहे. आणि असं असेल तर f(3) ही किंमत 0 येते. fx मध्ये x जागी 3 टाकल्यानंतर किंमत 0 येते कारण 3 हा त्याचं मूळ असलं पाहिजे. म्हणून f(3) बरोबर 3 वर्ग वजा 3k वजा 6 बरोबर 0 व्हायला पाहिजे. 3 वर्ग 9 6 जस तसे 3k इकडे पक्षांतर केलं 9 वजा 6 बरोबर 3k 3k बरोबर 3 आलं म्हणून k बरोबर 1 म्हणून k ची किंमत 1 होईल. पर्याय क्रमांक 2 हा बरोबर आहे. आणि शेवटचा 120 नंबरचा प्रश्न. खालील चौकोनाची रचना करण्याकरता दिलेली माहिती अपूर्ण आहे. पुढीलपैकी कोणती माहिती दिली तर त्या चौकोनाची रचना करणे शक्य होईल. ह्या चौकोनामध्ये 2 कोन दिलेत आणि 2 बाजूंची लांबी दिलेली आहे. आपल्याला माहिती आहे चौकोन काढण्यासाठी कमीत कमी 5 बाबींची माहिती देणं आवश्यक असतं. तर एक बाब इथे कमी आहे. ती कोणती माहिती दिली तर आपल्याला हा चौकोन काढता येईल. बाजू PQ लांबी दिली तर काढता येईल का? बाजू SR ची लांबी दिल्यावर काढता येईल का? 3 नंबरचा पर्याय बाजू PR आणि बाजू कोन PQR दिलं तर काढता येईल का? आणि कोन RSP. PS बरोबर 4.5 सेमी, QR बरोबर 3.2 सेमी, कोन P70, कोन R 100 या गोष्टी दिल्या आहेत. आता चौकोनाची रचना करण्यासाठी आणखी एक लांबी किंवा कोन आवश्यक आहे. आता फक्त कोन दिला तर चौकोनाची मोजमापन निश्चित होत नाही. नुसत्या कोनांवरून चौकोन काढता येत नाही. म्हणून आपण एक एक पर्याय तपासू. बाजू PQ ची लांबी दिली तर चौकोनाची रचना शक्य आहे. बाजू SR ची लांबी दिली तरी 3 बाजू 2 कोन होतात, रचना शक्य आहे. कर्ण PR ची लांबी आणि कोन PQRचं माप दिलं तर इथे 6 बाबी होतात. 4 आधी दिले आहेत, इथे 2 ॲडिशनल होतील म्हणजे चौकोन परफेक्ट काढता येईल. आपला चौकोनाची रचना ही निश्चितपणे करता येईल. आणि RSPचं माप दिलं तर फक्त कोनांची संख्या वाढेल, बाजू 2च राहतील. म्हणून आकार आपल्याला निश्चित ठरवता येणार नाही, म्हणून चौकोन काढता येणार नाही. तर PQ दिली तरी रचना शक्य होते, SR दिली तरी रचना शक्य होते. पण PR ची लांबी आणि कोन PQR दिलं तर रचना निश्चितपणे शक्य होते. म्हणून पर्याय क्रमांक 3 हा इथे बरोबर वाटतो. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि आपल्या मित्रांनाही फॉरवर्ड करा. धन्यवाद. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.